नमस्कार मित्रांनो, माय ड्रीम चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एज्युकेशन लोन म्हणजेच शैक्षणिक लोन कसं मिळवायचं. तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि लोन मिळवण्यासाठी बँकेच्या शर्ती किंवा काही अटी आहेत, त्या अटी काय आहेत, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण विद्यालक्ष्मी.co.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे आपण वेबसाईट ओपन केली आहे आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर उजव्या साईडला रजिस्टर हा ऑप्शन असेल. रजिस्टरवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आय ॲग्री वरती क्लिक करून झाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये जी ब्ल्यू कलरची जी लिंक आहे त्यांची ती टर्म्स अँड कंडिशन आहे. जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक कराल आणि अशा प्रकारचं पेज ओपन होईल, म्हणजे हे टर्म्स कंडिशन हे तुम्ही वाचलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ओपन कराल, वाचाल आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक आल्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे, म्हणजे तुमचं लॉग इन क्रिएट होणार आहे. तुम्ही लॉग इन क्रिएट केल्यानंतर तुमच्या समोर असा मेसेज येईल, क्रिएट अकाउंट सक्सेसफुली. त्याच्यानंतर इथे तुम्ही जो ईमेल आय डी दिलेला असेल त्या ईमेल आय डीवरती एक लिंक गेलेली असते. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जो ईमेल आय डी दिला असेल तो ईमेल ओपन करायचा आहे. आता मी इथे एक ईमेल ओपन करतोय. आता इथे विद्यालक्ष्मी ह्या वेबसाईटकडून व्हेरिफिकेशनसाठी माझ्याकडे एक ईमेल आला आहे. तर हा ईमेल मी आता ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर ह्याच्या ईमेलमध्ये जी एक लिंक दिली असेल त्या लिंकवरती मी जेव्हा क्लिक करेन, ते क्लिक केल्यानंतर ते लॉग इन जे आहे ते व्हेरीफाय होणार आहे. आता आपण इथे क्लिक करतोय. क्लिक केलं, झालं अकाउंट रजिस्टर सक्सेसफुली. इथे आता तुमचा जो मेल आय डी वगैरे जो आहे तो इथे लिहून येते की तुमचा मेल आय डी आहे ना व्हेरीफाय झालेला आहे. आणि इथं लॉग इन हिअरवरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही आता इथं लॉग इन हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो रजिस्ट्रेशन करता वेळी तुम्ही जो आय डी टाकला होता, जो तुमचा ईमेल आय डी टाकला होता आणि जो पासवर्ड टाकला तो सेम पासवर्ड आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकून रजिस्टर करायचं आहे. आता इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर एक पेज अशा प्रकारचं तुमच्यासमोर ओपन होईल. ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून इथे खाली यायचं आहे आणि इथे तुमच्यासमोर जो फर्स्ट ऑप्शन दिसतोय त्या फर्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. तिथं तुम्हाला 7 टाईपचे पूर्ण डिटेल्स भरायचे आहे. म्हणजे इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही कोणत्या शाळेतून येत आहे, कोणत्या कॉलेजमधून येत आहे, तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आहेत, तुमचं शिक्षण काय वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्याच्यामध्ये तुम्हाला फिल करायच्या आहेत. आणि फिल केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन खाली यायचं. स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे याने ते फिल कसं करायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तर हे तुम्ही वाचू शकताय. याच्यामध्ये काय माहिती आहे, कसं माहिती द्यायची आहे, कशी भरायची आहे वगैरे ते हे तुम्ही पूर्ण वाचून इथं ज्या पूर्णपणे तुम्ही इथे माहिती भरून तुम्ही सबमिट करू शकताय. धन्यवाद.